नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट शारंगधर पांडे. आपण माझ्या सर्वच व्हिडिओजला प्रचंड प्रतिसाद देता त्याबद्दल खूप खूप आभारी. आजचा विषय जरा गंभीर आहे. हा विषय आहे पॉक्सो कायद्यांबद्दलचा आहे. सगळ्यात आधी जाणून घेऊ आपण की पॉक्सो कायदा काय आहे. पॉक्सो कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की जिथे मुलगी ही 18 वर्षापेक्षा कमी वयाची असते आणि तिच्याशी सहमतीने अथवा बळजबरीने कशाही प्रकारचा शारीरिक संबंध प्रस्थापित केला गेला, संभोग केला गेला, तिला फूस लावून आमिष देऊन तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्यात आला, तर मुलगी मायनर असल्यामुळे म्हणजे 18 वर्षाच्या खालील असल्यामुळे पॉक्सो कायद्याअंतर्गत तिने जरी सहमती दिली असेल शरीर संबंधांना तरी तो बलात्कार समजण्यात येतो आणि जो पुरुष तो 18 वर्षाच्या वरील असो किंवा 18 वर्षाच्या खालचा असो, म्हणजे मायनर मुलगा असला किंवा मेजर असला, कुणीही जरी मायनर मुलीशी शारीरिक संबंध ठेवले सहमतीने अथवा असहमतीने तो बलात्काराचा गुन्हा धरण्यात येतो आणि अशा केसमध्ये पॉक्सो कायद्याअंतर्गत त्या व्यक्तीला सरळ सरळ अटक करून तुरुंगात डांबण्यात येतं आणि त्याच्यात जामीनसुद्धा मिळत नाही. जामीन मिळायला भयानक त्रास होतो. कधीकधी हायकोर्टातही जामीन मिळत नाही, सुप्रीम कोर्टापर्यंत जावं लागतं, तिथेही जामीन मिळायची शक्यता कमी असते. एकूणच हा कायदा अंमलात आणण्यामागे उद्देश असा आहे की मायनर मुली ज्या असतात, आता त्यांच्याबरोबर अनेक पुरुष जे या सगळ्या गोष्टींना अट्रॅक्शन म्हणून लहान लहान मुलींना अट्रॅक्ट करतात, चॉकलेट, गोळी, बिस्किटं, कॅडबरी किंवा इतर काही प्रलोभनं देऊन मायनर मुलींशी शरीर संबंध प्रस्थापित करतात. अशा लोकांना आळा बसावा, अशा प्रवृत्तीला आळा बसावा म्हणून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. कायदा अतिशय कडक आहे, पण एकूणच किंतु आणि परंतु आमच्या वकिली भाषेत असतातच, कारण की प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, नाण्याच्या दोन बाजू असतात. तशीच ही एक बाजू आपण बघितली आत्ता कायद्याची. आता याच्यातनं दुसरी बाजू आपण बघूयात की याचा प्रॉब्लेम आणि त्रास कुठे आहे. की ही गोष्ट लक्षात येते, ही गोष्ट मान्य आहे की एखादा 30 वर्षाचा माणूस 16-17 वर्षाच्या मुलीला फूस लावून, गोडी गुलाबी करून, प्रेम संबंध प्रस्थापित करून शारीरिक संबंध करतो आहे, ज्याला तिच्याशी लग्न करायचं नाही आहे, तर त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवला गेला, मान्य. पण मुलगा 18-19 वर्षाचा, मुलगी 16 वर्षाची, वयात आलेली आहे मुलगी, दोघांचं प्रेम, एक दुसऱ्यावर खूप प्रेम, आणि त्या प्रेमातनं शरीर संबंध प्रस्थापित झाले किंवा अनेकदा या मायनर मुली त्या मुलांबरोबर पळून जातात, कारण की त्यांना त्या मुलांबरोबर जाऊन लग्न करून त्यांच्याबरोबर राहायचं असतं. अशा गुन्ह्यांमध्ये जेव्हा याला गुन्हा म्हणता येईल का सगळ्यात पहिली गोष्ट, आणि जर गुन्हा आपण समजला तर त्याला अटक केल्यानंतर
जर प्रेम दोघांनी केलं, शरीर संबंध दोघांनी मिळून ठेवले, दोघांना लग्न करायची इच्छा आहे, दोघांचं प्रेम आहे एक दुसऱ्यावर, पण गुन्हा दाखल केला गेला, तर मग फक्त मुलाला एकट्यालाच शिक्षा का? त्याचं आयुष्य उद्ध्वस्त का? अनेकदा असे जे गुन्हे जे नोंदवल्या जातात हे मुलीच्या इच्छेविरुद्ध नोंदवल्या जातात, कारण की या ज्या मुली असतात 16 ते 18 वयोगटातल्या, या वयात आलेल्या असतात. बेसिकली आपण फक्त मेट्रिक पद्धतीने म्हणजे डेट तारीख जर बघितली तर तारखेप्रमाणे त्या मायनर आहेत, पण शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं, बायोलॉजिकल एज जर बघितली, सो त्या मायनर नाहीत, कारण की त्यांची शरीराची पूर्ण वाढ झालेली आहे. त्या पूर्णपणे परिपक्व आहेत, त्यांना रजोस्राव सुरू आहे, मासिक पाळी सुरू आहे, त्यांना शारीरिक आकर्षण सुद्धा आलेलं आहे, त्यांना चांगल्या वाईटची कल्पना आहे, त्यांच्या मनात प्रेमाबद्दल आकर्षण आहे आणि प्रेम आहे मनात, आणि त्याच्यातनं त्या खरोखर कुणावर तरी प्रेम करतायत. सो अशा परिस्थितीमध्ये फक्त आई वडिलांच्या दबावाखाली अशी पॉक्सो कायद्याखाली गुन्हा नोंदवला जातो. याच्यात पुढे काय होतं त्याबद्दल मी आत्ता सांगणार नाही आहे, कारण की कुठल्याही प्रकारे प्रोत्साहित करण्याचा हेतू नाही. मला सजेशन हेच आहे की ही गोष्ट कायद्यातल्या पळवाटी धरून तुम्ही जेव्हा कायद्याचा दुरुपयोग करायला जाता आणि एखाद्यावर सूड उगवता, त्या ठिकाणी कायद्याची उपयुक्तता आणि त्या कायद्याचा मूळ उद्देश हा संपलेला असतो. फक्त त्या कायद्यातली पळवाट धरून त्याचा दुरुपयोग करायचा आणि एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचा, हा आसुरीपणा जेव्हा मनात येतो तेव्हा त्या कायद्याचा उद्देश संपतो आणि खरोखर जिथे गरज असते तिथे सुद्धा त्या कायद्याबद्दलची निगेटिव्हिटी पसरवली जाते. आता ह्या विषयावर सामाजिक माध्यमांवर अनेक चर्चासत्र सुरू आहेत. अनेक प्रख्यात वकील, अनेक प्रख्यात महिला सायकोलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ महिला, किंवा महिलांची बाजू मांडणाऱ्या महिला, किंवा अनेक पुरुष विचारवंत जजेस, हायकोर्टचे जजेस, सुप्रीम कोर्टाचे जजेस, यांचे सगळ्यांचे या विषयावर एक विचार येत आहेत. लोक विचार मांडायला लागलेत. मध्ये अनेक वृत्तपत्रांमधनंही या विषयावर खूप मोठे मोठे आर्टिकल्स लिहून आलेले आहेत. मी सुद्धा या विषयावर बरेचसे आर्टिकल लिहिलेले आहेत. तर त्या अनुषंगाने मी आज हा व्हिडिओचा विषय घेतलेला आहे की याच्यात शिक्षा फक्त त्या मुलालाच का आणि त्या मुलाचंच आयुष्य पूर्ण बर्बाद का? जर त्या मुलीला लग्नच करायचं आहे त्या मुलाशी आणि ती मुलगी तयार आहे, तर तुम्ही तिची कोर्टाने त्यांना परवानगी द्यावी. नाही तर ती मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईपर्यंत वाट बघा. ज्या दिवशी 18 वर्षाची होईल, आणि तशीही ती मुलगी जर त्याला खरखर प्रेम करत असेल तर ती 18 वर्षाची झाल्यावर करू शकतेस. हां, याच्यात आळा कुठे बसला पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. या कायद्याचा उपयोग काय, या कायद्याचा उद्देश काय, हा कायदा अंमलात का आणण्यात आला? कारण की ज्या ठिकाणी अनेक लोक लिंगपिसाट, नराधम, बलात्कारी, सायकोपॅथ्स जे समाजात फिरत आहेत, ते जेव्हा लहान लहान मुलींना 10 वर्ष, 6 वर्ष, 8 वर्ष, 3 वर्ष, 2, अगदी 15 दिवसाच्या बालिकेवरही बलात्कार करणारे पशु लोक आपल्या समाजात फिरत आहेत, अशा लोकांना ह्या कायद्याच्या अंमलात फिर्याद दाखल करून यांना फासावर लटकवलं गेलं पाहिजे. ही या कायद्याची संकल्पना आहे.
असा ह्या कायद्याचा मूळ उद्देश आहे की अनेक लोक जे धार्मिक विचाराने की फक्त असा बलात्कार करणं किंवा काहीतरी जिहाद करण्याच्या दृष्टीने किंवा काहीतरी विकृत लोक असतात, जेव्हा मानसिकरित्या विकृत लोक असतात, असे लोक जेव्हा लहान लहान मुलींबरोबर बलात्कार केला जातो, जेव्हा अशा बातम्या पेपरमध्ये येतात, अशा ठिकाणी ह्या अशा माणसाला जर सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स असेल आणि हे प्रूव्ह होत असेल की त्याने बलात्कार केला आहे, की त्याच्यावर मग केसही का चालवायची गरज पडावी. अशा लोकांना तात्काळ फासावर लटकवायला हवं. अशा लोकांची, अशा नराधमांची, अशा पशूंची, अशा बलात्काऱ्यांची समाजाला गरज नाही. अशी लोक फासावरच लटकली गेली पाहिजे. यांना कुठल्याही प्रकारे सहानुभूती मिळता कामा नये. मग तो कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही घरातला असो, गरिबातला असो की श्रीमंताचा असो, राजनीतीच्या पार्श्वभूमीतला असो की पोलीस पार्श्वभूमीतला असो की अजून कुणी असो, भारतातला प्रत्येक माणूस आरोपी जो ह्या प्रवृत्तीचा आहे, जो लहान लहान मुलींवर बलात्कार करतोय आणि बलात्कार करून खून करतात, गळे आवळतात, जिवंत जाळून टाकतात, अशा लोकांना पॉक्सोखाली अटक झालीच पाहिजे, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि नुसतं पॉक्सो कायद्याखाली नाही तर एखादी मुलगी 18 वर्षापेक्षा वय जरी जास्त असेल आणि तिच्यावर जर बलात्कार झाला असेल, पाशवी बलात्कार करण्यात आला असेल, जसा दिल्लीमध्ये वगैरे आपण खूप बातम्या ऐकल्या, चालत्या बसमध्ये, चालत्या ट्रकमध्येच अंजान सडकवर, हैदराबादमध्ये त्या डॉक्टर मुलीवर ज्या प्रकारे झाला, अशा प्रकारे बलात्कार होत असतील आणि त्याच्यात जर हे सिद्ध झालं असेल तर त्यांना अपिलाची सुद्धा मुभा देऊ नये. त्यांना सरळ सरळ फासावर लटकवावं. त्यांना मृत्यूदंड हीच त्यांची शिक्षा आहे. त्यांना ह्या भूतलावर जगू देणं आणि जेलमध्ये सुद्धा सरकारी खर्च करून त्यांना खाणं पिणं देत जिवंत ठेवावं याचीही गरज नाही. मी फार प्रखरपणे बोलतो याबद्दल. मला अतिशय घृणा आहे या बलात्कार शब्दाबद्दल, मग तो कुठल्याही प्रकारे केलेला असेल. पण जर तो गुन्हा खरा असेल तर खोटे गुन्हे जे दाखल केले जातात त्यांच्या फेवरमध्ये नाही. अनेकांना बातमी वाचल्याबरोबर आम्हा लोकांना किंवा समाजातल्या अनेक लोकांना कळतं की याच्यात किती तथ्य आहे, गुन्हा किती खरा आहे, किती खोटा आहे. त्यामुळे पॉक्सो कायदा अतिशय चांगला कायदा आहे, मजबूत कायदा आहे. पण कृपया करून याचा दुरुपयोग करू नका. आणि प्रेमी युगुल जे असतात, जे कदाचित बरेचदा मायनर असतात, त्याच्यात त्यांची चूक नसते, ते खरोखर एक दुसऱ्याकडे अट्रॅक्ट होतात. आणि आजकाल आपण जर बघितलं तर सिनेमे, सोशल मीडिया, OTT प्लॅटफॉर्म यावर ज्या प्रकारे ॲडल्ट मूव्हीज, ॲडल्ट सीन, चुंबन दृश्य, लैंगिक दृश्य, प्रणय दृश्य जे चालतात, त्यामुळे मुलं लवकर वयात येत आहेत. जे मुलं आहेत त्यांना उत्तेजना जी नॉर्मली 12-13 ते या वयात सुरुवात होते, त्यांना 8व्या वर्षात उत्तेजना येते. ज्या मुलींना रजोस्राव किंवा मासिक पाळी ही आधी 12-13 वर्षात यायची, त्यांना ती आता 8व्या वर्षीच येते आहे. त्यामुळे वयात येण्याचं वय कमी झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस गुन्हा नोंदवताना त्या गुन्ह्यातल्या आरोपी आणि त्या मुलीचे वैयक्तिकरित्या वेगवेगळे एकांतात असे त्यांचे जबाब घेण्यात यावे. मानसोपचार तज्ज्ञांना बोलून त्यांच्याकडनं यांचे परीक्षण, यांची काउन्सिलिंग करून घ्यावी.
आणि त्याच्यातनं त्यांचे अभिप्राय घ्यावे की ह्याच्यात हा बलात्काराच्या दृष्टीने शारीरिक संबंध होता की खरोखर ते दोघं प्रेम करतात म्हणून होता, मुलीची इच्छा काय होती, मुलीवर बळजबरी झालेली आहे का, मुलाने बळजबरी केली आहे का, याच्यात त्यांचा कौटुंबिक पार्श्वभूमी काय, त्यांच्यावर संस्कार काय, अशा अनेक गोष्टींचे जर पार्श्वभूमी गुन्हा नोंदवताना विचार केल्या गेले तर कदाचित न्यायालयात येणारे अनेक खटले हे येणार नाहीत, जे खोट्या रीतीने दाखल केलेले खटले असतात ते येणार नाही, न्यायालयाचा वेळ जाणार नाही आणि खरोखर जे नराधम बलात्कारी दुष्ट अत्याचारी पशु जे लोक आहेत अशा लोकांना योग्य ती शिक्षा मिळेल, लवकर शिक्षा मिळेल आणि फाशीचीच देहांताचीच शिक्षा मिळायला पाहिजे अशी तरतूद करता येईल। त्यामुळे मला असं वाटतं की आजचा विषय मी पॉक्सो कायद्याबद्दल माहिती, त्याचा दुरुपयोग आणि त्याचा सदुपयोग कुठल्या बाबतीत करावा, कुठल्या बाबतीत नाही करावा, न्यायालयाने काय भूमिका ठेवावी, पोलिसांनी गुन्हा दाखल करताना काय गोष्टी लक्षात घ्याव्यात, अशा आणि समाजाने याकडे कुठल्या दृष्टिकोनाने बघावं, अशा अनेक गोष्टींचा आढावा मी या माझ्या व्हिडिओतनं घेतलेला आहे। व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा, व्हायरल करा, कारण की ही माहिती समाजात तळागाळापर्यंत जाणं गरजेचं आहे। आणि तुम्हाला वैयक्तिक कधीही जर कुठल्याही प्रकारची जर सल्ला हवा असेल तर माझा नंबर खाली दिलेला आहे। फक्त लक्षात घ्या, मी सल्ला मोफत देऊ शकत नाही, हा व्हिडिओ मोफत आहे, पण सल्ला करताना मला फोन करायच्या आधी कमीत कमी 500 रुपये माझी सल्ला फी जमा करावी, मगच फोन करावा। नमस्कार।